हॅलो स्टुडंट, इयत्ता चौथीमधील स्कॉलरशिपचे न्यूमेरिकल्स आपण स्टार्ट केले होते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 4व्या लेसनपर्यंत बघितले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा लेसन बघूया. तर 5व्या लेसनचं नाव आहे संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम. तर पहिल्यांदा मी सांगते की चढता क्रम म्हणजे काय असतो, तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे जाणे चढता क्रम असतो आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे जाणे. म्हणजे जर मी चढता क्रम म्हटला तर लहान संख्या आधी येणार आहे, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आणि त्यानंतर त्यापेक्षा मोठी. आणि उतरता क्रम म्हटला तर आधी मोठी संख्या येणार आहे आणि त्यानंतर लहान लहान संख्या होत जाणार आहे. स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. म्हणजे यापैकी आपल्याला संख्या डिसाईड करायची आहे की कोणत्या संख्या या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. तर पहिली 10,101, 10,100, 10,101 पेक्षा 100 लहान आहे, म्हणजे ही उतरत्या क्रमाने दिलेली आहे. पुढील अंक आपल्याला बघायची पण गरज नाही, ही उतरत्या क्रमाने दिली, चढत्या क्रमाने नाही आहे. सेकंड ऑप्शनमध्ये आहे 50,555, 55,055 हे बघा, 50,555 पेक्षा 55,000 ही मोठी संख्या आहे. 55,055 पेक्षाही 55,550 ही मोठी आहे आणि 55,555 ही त्यापेक्षाही मोठी आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. तर ही बाकीचे ऑप्शन आपण क्रॉस चेक करूया. तर 22,022 पेक्षा 22,020 हे बघा, 22,220 ही मोठी संख्या आहे, पण हा पण उतरत्या क्रमाने आहे, चढत्या क्रमाने आहे, म्हणजे तिसरा ऑप्शन कॅन्सल. आणि चौथा बघा, 44,444, 44,044 हे उतरता क्रम आहे, परंतु बघा इथं 44 पेक्षा इथं 440 लहान आहे, म्हणजे चढता उतरता क्रम दिलेला आहे इथं. हे ऑप्शन पण करेक्ट नाही आहे. तर ऑप्शन नंबर 2च योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2ला इथं टिक करून इथं सर्कल करून घेऊ आपण दिलेल्या ऑप्शनमध्ये. बघा इथे सर्कल दिलेले आहे करायला, तर सर्कल करून घेऊ. दुसरा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या गटांमधील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाही. बघा, उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत असं म्हटलेलं आहे, उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत असं नाही म्हटलेलं आहे. तर बघा, 40,273 पेक्षा 41,000 मोठा आहे, 41,237, 41,260 हे बघा, हेच चढत्या क्रमाने दिलेले आहे, म्हणजे उतरत्या क्रमाने नाही. तर ऑप्शन 1 हा आपला करेक्ट आन्सर असू शकते. आणि 41,238 हे बघा, हे रॅन्डम दिलेलं आहे, म्हणजे उतरत्या क्रमाने नाही आहेत. पण आपण बाकीचे ऑप्शन एकदा क्रॉस चेक करून घ्या, कारण आपलं पहिलाच ऑप्शन हा असू शकते, पण आपण क्रॉस चेक करूया. 32,976, 32,996, 32,976 आणि 32,096 नाही, हा ऑप्शन नाही आहे, उतरत्या क्रमाने नाही. आणि 78,432, 78,325 हे उतरत्या क्रमाने दिसतंय. 78,235, 78,000 हा उतरत्या क्रमाने आहे. आपल्याला म्हटलेलं आहे की उतरत्या क्रमाने मांडलेला नाही, तर तिसरा ऑप्शन नाही, कॅन्सल. आणि चौथा ऑप्शन चेक करू. 33,743, 33,400 बघा, हा उतरत्या क्रमाने आहे, तर हा पण ऑप्शन नाही आहे. तर ऑप्शन नंबर 1 रॅन्डम दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर 1ला टिक करू, म्हणजे उतरत्या क्रमाने मांडलेला नाही आहे ऑप्शन नंबर 1. तर इथं ऑप्शन नंबर 1ला सर्कल करू. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 7, 9 आणि स्टार 8, 8. आता हे इथं दिलेलं आहे बिगर दॅनचा साईन आणि म्हटलेलं आहे 7, 9, 6, 8, 9. तर हे बघा, स्टारच्या जागी कोणता अंक असेल, तर इथं कोणतीही संख्या आपल्याला बघा, इथं काय म्हटलेलं आहे की बिगर दॅन, म्हणजे ही जी पूर्ण संख्या आहे ना, या पूर्ण संख्येपेक्षा मोठी असायला हवी. तर बाकीची संख्या आपण चेक करू आणि ही पूर्ण संख्या या संख्येपेक्षा मोठी कधी असणार आहे ते चेक करू. तर हे बघा, 7, 9, इथे पण 7, 9 दिलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे 6, म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा मोठी असण्यासाठी 6 पेक्षा तो अंक मोठा असावा. आता इथे बघा, ऑप्शनमध्ये 6 पेक्षा मोठा अंक फक्त एकच दिलेला आहे, 7. तर स्टारच्या जागी इथे 7 येणार आहे. ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर आहे आणि इथं 2ला सर्कल करून घ्या. चौथ्या ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे की 90909, 90990 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल. आधी आपण वाचन करू याचं. इथं बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 90,909 ही संख्या आहे आणि ही संख्या आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 90,990. तर 90,909 पेक्षा 90,990 ही मोठी संख्या आहे, तर बिगर दॅनचं साईन येणार आहे. दुसरा ऑप्शन आपला योग्य उत्तर असणार आहे आणि दुसऱ्या ऑप्शनला इथं सर्कल करून घ्या. इथं विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे. 5व्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा, एक संख्या दिलेली, इथं संख्या दिलेली आहे 6758 8478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल. बघा, आधी मी या सर्व संख्या एका पेपरवर मांडून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामधील तिसरा क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक येणार आहे हे बघणार आहे. या संख्या बघा मी लिहून घेतल्या. आधी यांना उतरत्या क्रमात मांडायचं आहे.
उतरत्या क्रमानं मांडण्यासाठी सर्वात मोठा अंक आधी लिहू, जी हा आहे 8875. 8875 एक नंबर येणार आहे. आणि इथे बघा 8500, इथे 8500, तर यापैकी कोणता मोठा अंक आहे? तर हा मोठा अंक आहे. 8587 2 नंबर लिहिणार आहे. 8558 3 नंबर लिहिणार आहे. आणि 8478 4 नंबर लिहिणार आहे. यामधील तिसरी संख्या आहे बघा 1, 2 आणि तिसरी संख्या ही आहे 8558. यापैकी शतक स्थानी कोणता अंक येणार आहे? तर एकक दशक शतक. शतक स्थानी 5 हा अंक येणार आहे. बघा मी आधी उतरती मांडणी केली. उतरती मांडणी केल्यानंतर तिसरा अंक बघितला आणि तिसऱ्या अंकातील शतक स्थान, एकक दशक आणि शतक स्थान. शतक स्थानी 5 अंक मिळाला, जे आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेले आहे आपण बघू. हे बघा 5 हा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे. आता ऑप्शन नंबर 2 ला इथे टिक करू आणि ऑप्शन नंबर 2 ला इथे सर्कल करून घेऊ. 6वा क्वेश्चन आहे 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या. म्हणजे बघा 2009च्या लगतची पुढची संख्या येते 2010. तर लिहून घेतलं मी. 2409 या संख्येची लगतची मागची संख्या. तर 2409च्या लगतची मागची संख्या येणार आहे 2408 व 2109. 2109 या 3 संख्याचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता आहे? चढत्या क्रमाने मांडू. तर चढत्या क्रमाने मांडण्यासाठी आधी सर्वात लहान संख्या येणार आहे, म्हणजे 2010 एक नंबर येणार आहे. त्यानंतर येणार आहे 2109 आणि त्यानंतर येणार आहे 2408. तर हा याचा योग्य चढता क्रम आहे 2010, 2109 आणि 2408. तर कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा. इथं आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे बघा. 2010, 2109 आणि 2408. तर ऑप्शन नंबर 3 ला टिक करून इथं 3 ला सर्कल करून घेऊ. 7व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 78758, 78587, 78875, 78578 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? या बघा मी संख्या लिहून घेतल्या आणि म्हटलेलं आहे की या संख्या उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने मांडा म्हणजे आधी सर्वात मोठी संख्या एक नंबर लिहिणार आहे. तर सर्वात मोठी संख्या 78875. 78875 एक नंबर लिहिणार आहे. त्यानंतर 78758, 78758 ही वाली संख्या येणार आहे. त्यानंतर येणार आहे 78587, 78587 आणि त्यानंतर 78578. सॉरी. आता ही झाली याची उतरती मांडणी. आणि पुढे म्हटलेल्या पुढच्या अटीमध्ये आपल्याला उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील कोणती संख्या येणार बघा. आपण बघूया पहिली, दुसरी आणि तिसरी. तिसऱ्या क्रमांकावर येते 78587. ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे बघा 78587. तर ऑप्शन नंबर 2 ला इथे सर्कल करून घेऊ. ऑप्शन नंबर 2 बरोबर आन्सर आहे. 8व्या क्वेश्चनमध्ये चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येणार आहे? तर संख्या आपण आधी रीड करू, त्यानंतर आपल्याला कळेल की पुढीलपैकी कोणती संख्या इथे येणार आहे आणि आपण डिसाईड करू. ठीक आहे. तर 25919, 25919 आणि इथं आहे 35919. 25919 आणि इथं 35919. तर 25,000पेक्षा मोठी आणि 35,000पेक्षा लहान संख्या आपल्याला बघायची आहे. तर 25,000पेक्षा 29,829 ही संख्या मोठी आहे आणि 35,019 आपली जी संख्या असावी ती 25,000पेक्षा मोठी आणि 35,000पेक्षा लहान असावी. तर इथं बघा 29,829 ही संख्या येऊ शकते, म्हणजे आपला पहिलाच ऑप्शन बरोबर येऊ शकते, पण बाकीचे ऑप्शन आपण चेक करू. तर इथे दिलेलं आहे 24,000. तर 24,000 हे 25,000पेक्षा लहान असतं. इथं बघा मधातली संख्या घ्यायची आपल्याला 25 आणि 35,000च्या मधातली, तर हा पण ऑप्शन नाही आहे. इथं 36,000 दिलेलं आहे बघा. 35,000पेक्षा मोठी आहे 36,000, तर हा पण ऑप्शन नाही आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये 25,199. तर इथे बघा 25,199 हे ऑप्शन आपण इथे नाही घेऊ शकत, कारण इथे बघा इथे दिलेलं आहे 25,900 आणि हा आहे 100, म्हणजे हा लहानच आहे या संख्येपेक्षा. तर पहिला ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे आणि पहिल्याला सर्कल करू. 9व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे बघा पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? बघा ह्या संख्या दिलेल्या आहे, मी संख्या लिहून घेते आणि त्यानंतर त्या संख्या मी उतरत्या क्रमाने मांडेल. तर उतरत्या क्रमाने मांडण्यासाठी आपल्याला सर्वात आधी सर्वात मोठी संख्या घ्यावी लागणार आहे आणि मग त्यानंतर सर्वात लहान संख्या घ्यावी लागणार आहे. तर बघा मी इथं संख्या लिहून घेतलेल्या आहेत, उतरत्या क्रमाने मांडायच्या. तर बघा सर्वात
मोठी संख्या बघू आपण कोणती यापैकी. बघा या संख्या आपल्याला दिलेल्या आहे, तर या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडण्यासाठी आधी सगळ्यात मोठी संख्या डिसाईड करावी लागणार आहे. बघा 43 दिलेले आहे, तर एक नंबरला 43,844 येईल. त्यापेक्षा लहान संख्या 43,878 येणार आहे. त्यापेक्षा लहान येणार आहे 43,048, त्यानंतर येणार आहे 42,544, त्यानंतर येणार आहे 42,454. अशी ही याची मांडणी होणार आहे. आणि म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये पुढे आपल्याला या क्वेश्चनमध्ये पुढे म्हटलेलं आहे की शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक किती असणार आहे. तर हे बघा, शेवटची संख्या इथं जर मी बघितली तर ही 5 नंबरला ही संख्या येणार आहे, तर हीच संख्या शेवटची संख्या असणार आहे. तर शेवटून येणाऱ्या दुसऱ्या म्हणजे इथं बघा, ही जर आपण संख्या बघितली तर दुसऱ्या आणि चौथ्या कुणीकडूनही दुसरी आणि चौथी संख्या, ही दुसरी आणि ही चौथी, किंवा जर मागून जर बघितली तर ही दुसरी आणि ही चौथी, यामधील फरक किती. तर 5 मधून 2 गेले 3, तर या दोन संख्यामधील फरक आहे 3. इथं बघा, दुसरी संख्या 5 आहे आणि चौथी संख्या 2 आहे, तर यामधील फरक आहे 3. जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 2 ला इथे सर्कल करून घ्या. 10व्या क्वेश्चनमध्ये 42,976, 42,796, 42,796, 24,976 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती. तर बघा, आपण जर चढत्या क्रमाने मांडलं तर चढत्या क्रम म्हणजे छोटी संख्या आधी येणार आहे, तर आपण आधी छोटी संख्या डिसाईड करून घेऊ यापैकी कोणती आहे. तर बघा इथं 42,000, 24,000, 42,000, तर या 24 आणि या 24,000पैकी एक संख्या लहान आहे, तर 24,796 ही सर्वात लहान संख्या येणार आहे, तर ती मी लिहून देते 24,796. ठीक आहे, ही संख्या लहान. आता मोठी डिसाईड करू. तर इथे दिलेलं आहे 42,000, इथे 24 आणि 24,000, तर 42,000 आणि 42,976 पैकी 42,976 हा सर्वात मोठा येणार आहे आणि 24,796 आणि 24,976 पैकी 24,796 ही सर्वात लहान येणार आहे. म्हणजे ही सर्वात मोठी आणि ही सर्वात लहान, ह्या दोन संख्या आपण डिसाईड केल्या. तर या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती. तर हे बघा, हीच पहिली असणार आहे आणि ही शेवटची, कारण सर्वात लहान संख्या पहिली आणि सर्वात मोठी संख्या शेवटची असणार आहे. यांची बेरीज, यांची उभी मांडणी करून आपण बेरीज करून घेऊ. बघा, मी इथं उभी मांडणी केली. 24,796 आणि 42,998. हे बघा, ही सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या, यांची बेरीज 6 6 1202, हातचे येईल 7, 9 आणि 7 16 आणि 1 7 1707, हातचा इथं एक आला, 9 आणि 7 16 आणि 1 1707, हातचा 1 4 आणि 2 6 आणि 1 7, 67,772. तर 67,772 हे ज्या ऑप्शनमध्ये दिलेलं असेल त्या ऑप्शनला आपण टिक करून घेऊ. तर बघा, इथं पहिलाच ऑप्शन दिलेला आहे 67,772, हे देवनागरी लिपीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आन्सर आहे आणि इथं ऑप्शन नंबर 1 ला टिक करून इथं सर्कल करून घेऊ. 11व्या क्वेश्चनमध्ये बघा, काही संख्या दिलेल्या आहेत. 13,524, 13,627, 14,524, 14,914 व 13,778 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास व उतरत्या क्रमानेही मांडल्या तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्येमधील फरक किती असेल. तर बघा, जर आपण चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडलं तर आपल्याला सुरुवातीला बघा, फक्त आपल्याला ही डिसाईड करायची की मधातली संख्या कोणती. यासाठी आपल्याला संख्या मांडायची पण गरज नाही. सर्वात मोठी संख्या आपण इथे बघू कोणती आहे, सर्वात लहान संख्या आपण बघू कोणती आहे. इथे बघा 13,000, 13,000, 14,000, 14,000 आणि 13,000. ठीक आहे, तर हे बघा 14,000 पैकी कोणती तरी एक संख्या मोठी संख्या असणार आहे. तर हे एक नंबरले जर आपण मांडलं तर हे सुरुवातीला किंवा जर उतरत्या क्रमाने मांडलं तर शेवटच्या यायला येईल. तर 14,000 आणि 14,000 या मोठ्या संख्या येणार आहे. ठीक आहे, तर या 13,524, 13,627 आणि 13,736 पैकीच एक संख्या मधात येणार आहे. आता बघा, या संख्येपैकी कोणती संख्या मधात येणार हे डिसाईड करण्यासाठी बघा, 13,000 हे 500 आहे, 13,600 आणि 13,700 आहे. ठीक आहे, तर 13,500 आणि 700च्या मधात कोणती येते तर 600, म्हणजे 13,627 ही संख्या मधात येणार आहे. तर 13,627 ही संख्या आपल्याला मधात येणार. आता या संख्या बघा किती आहेत, 1 2 3 4 5 संख्या आहेत. तर जर आपण चढत्या क्रमाने मांडलं तर ही तिसऱ्या नंबरला येणार एकदम मधात, आणि उतरत्या क्रमाने मांडलं तरीही तिसऱ्या नंबरला येणार आहे. म्हणजे ह्या बघा, चढत्या क्रमाने मांडा किंवा उतरत्या क्रमाने मांडा, ही संख्या तिसऱ्याच नंबरमध्ये येणार आहे. आणि या संख्येमधील फरक किती, म्हणजे 13,627 मधून जर 13,627 वजा केले तर किती फरक येणार आहे, तर शून्यचा फरक येणार आहे, काहीच फरक नाही येणार आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर आहे आणि 4ला पण टिक करू. 12व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 31,356, 31,357, 31,528 आणि इथं ब्लँक दिलेलं आहे
31,901 आणि 32,807 यामध्ये ब्लँकच्या मध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल. तर हे बघा, चढता क्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याला या संख्येपेक्षा मोठी संख्या बघावी लागणार आहे. म्हणजे बघा 31,300 इथं होतं, इथे 31,500 दिलेलं आहे आणि आपल्याला पुढील जी संख्या असणार आहे ती 500 पेक्षा मोठी आणि 900 पेक्षा लहान अशी संख्या असावी, म्हणजे आपला ऑप्शन योग्य आन्सर येणार आहे. तर इथं बघा 31,000 ही 200 नाही, 31,400 ही पण नाही, कारण ही बघा मोठी आहे. बट इथं बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, 31,356 आणि इथं दिलेलं आहे 31,429. ठीक आहे, तर 31,500 दिलेलं आहे ना, आपल्याला 500पेक्षा मोठी पाहिजे, तर नाही, हे नाही चालणार आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे 31,700, हो ही चालू शकते, कारण बघा 900पेक्षा लहान आहे 705 आणि 500पेक्षा मोठी आहे. तर ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे आणि ऑप्शन नंबर 3ला आपण सर्कल करू शकतो. तरी चौथा आन्सर क्रॉस चेक करू. तर चौथ्या आन्सरमध्ये दिलेला आहे 32,810, जे नाही, 32,000 नाही. बघा 31 आणि 31,000च्या मधातलीच पाहिजे आणि इथं 500 आणि 900च्या मधातील संख्या आहे 705. तर ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे आणि 3ला सर्कल करा. 13व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 666 ब्लँक 7 या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 66,687 पेक्षा मोठी होईल. इथे बघा 7च्या आधी काय इथे दिलेलं आहे 8 आहे, तर 8पेक्षा आपल्याला ती संख्या मोठी मिळायला हवी. इथे बघा 6 6 6 6 6 6 आणि इथे दिलेलं आहे 8. 8पेक्षा ती संख्या आपल्याला मोठी मिळायला हवी. बघा 6 6 6, इथेही 6 6 6. 8पेक्षा मोठी संख्या जर आपल्याला मिळाली तेव्हाच ती संख्या मोठी ठरणार आहे. तर इथे 0 8पेक्षा लहान आहे, 6 पण 8पेक्षा लहान आहे, फक्त एक मात्र संख्या आहे 9, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3ला इथं सर्कल करून घेऊ. आणि चौथ्या क्वेश्चनमध्ये पण 8 दिलेला आहे, जी लहान संख्या आहे, नाही, हा नाही चालणार आहे, आपल्याला 8पेक्षा इथे मोठी संख्या बघावी लागणार आहे, म्हणजे 9. तर 3ला इथं सर्कल करून घ्या. 5वा स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.